तर आता आम्ही इथनं निघत आहे जयपूरसाठी. चला, सर्वांचं झालं आहे. आणि फक्त आम्ही काल काय केलं तर माझी बॅग नेली, बाकी सर्वांचा लगेच तसंच होता. सकाळी 7:30 वाजता राईडची आपली सुरुवात झालेली आहे. आता आपण निघालो आहे जयपूरसाठी. जयपूर इथनं आपल्याला आहे 450 किलोमीटर. साडेसात वाजता ऊन बघा कसला आणि गरम होत आहे. आपल्या गाड्यांची चेन साफ होत आहे. हे बघा, माझी गाडीची झाली आहे, दादा तिकडे करतोय. आणि आता राकेशची लागलेली आहे क्लिनिंगसाठी. हा बघा, आता राकेशची गाडीची आपल्याला चेन क्लीन करायची. आपण कुठे गेलते राकेश? शिवपुरी. नंतर आपण चेन क्लीन नव्हती केली, भेटलंच नव्हतं. आता इथे करून घेऊया आणि स्प्रे मारून निघूया. तो भाई अपना चैनल का नाम सर्च मार रहे, ट्रैवल स्टोरी 47. ये देखो, ये रहा. अरे पाया, सब्सक्राइब भी कर दिया, थैंक यू भाई. चलो चलते. मगाशीच आपली चेन क्लीनअप झालेली आहे आणि आपल्याला आता जरासं पुढे ना हायवेचं काहीतरी काम चालू आहे. रस्ता बंद दाखवतो आहे. कोणत्या तरी गावात ना परत हायवेला काढणार आहे हा रस्ता. आपण कुठल्या तरी गावात घुसलो आहे आता आणि हाच रस्ता परत हायवेला जॉईंट होतो आहे. एक किलोमीटरसाठी 5 किलोमीटरचा रस्ता फिरवला आहे आपल्याला. बहुतेक तो रस्ता चालू होता, आम्ही गावातनं गाडी टाकली. माहीत नाही चालू होता का बंद होता, पण मॅपमध्ये रस्ता बंद दाखवत होता. आणि आजूबाजूला बघा पूर्ण ग्रीनरी आणि शेतीची कामं चालू जोरात. पंजाब की हरी भरी खेती. काय दोस्तों, हायवे बघा एकदम स्टेट टू स्टेट आहे आपल्याला. आणि आज आपला काय बी करून जयपूरमध्ये पोहोचणार आहे. पाऊस नाही, फक्त ऊन पडतोय. बाईक चालवतोय म्हणून ऊन जाणवत नाही. जर थांबलो ना भयानक गरम होत आहे, मग जाणवतो. काही आपल्या आलो आहे आता. गरमी बघा कसली डेंजर आहे. आणि आपल्याला होतात साक्षात भोले बाबाचे दर्शन. माझ्या लेफ्ट साईडला बघा. 2 मिनटं जरा झाडं जाऊ द्या. आता बघा, जय भोले बाबा. हां बघा, आपल्या भोले बाबाची मूर्ती. तर आता आम्ही मध्येच थांबलो आहे जेवणासाठी या धाब्यावर. आणि असली गरमी नाही ते. हे बघा, आपला एक रायडर बघा कसला झोपलाय बघा. काय गरमी आहे. गरमी भरपूर आहे. राजस्थान आहे, राजस्थान गरमी होईल. काय आता मस्त आम्ही काय करणार आहे माहिती आहे का, इथं 8 तास आराम करू पण निघू. तरी 200 किलोमीटर राहिले. नाही, 234 दाखवत होता. चलो खाना खा लेते अभी. जेवण करून आता आमचं झालं आहे. आणि भयानक अशी गरमी. अशी नको रे, पाऊस एक वेळ पाऊस पडलेला चालेल, पण ही गरमी नाही सणवत. डेंजर गरमी आहे. कधी एकदा जॅकेट घातलं ना मग कधी बाईक स्टार्ट करतो असं झालेलं. आणि बाईकवर बसल्यावर काय वाटत नाही तेवढं, पण मजबूत आहे बघा ना. इथे उभा पण नाही राहू शकतो 2 मिनटं. भयानक भयानक गरमी अशी. आता आपल्याला लागली आहे जयपूर दिल्ली जयपूर एक्सप्रेस, भारीवाला रोड. हा बघा,
ये अब मजा आएगा ना बेटा. NH11 वाह. है ऐसा घूम के ऐसा जाता है. मक्खन वाला रोड, इसको बोलते हैं मक्खन रोड. अभी राकेश देख कैसा जाएगा बाजू से जब करके. देखा देखा, बोला ना मैं आगे जाएगा. ऐसा रोड आता है ना, वो चेन नहीं आता उसको. जरासा पाऊस पडला तर आता जरासा गार वाटतंय. कसली गरमी होती मगाशी. आम्ही जेवून निघालेलो, आता थांबलेलो एका हॉटेलवर, जरासा फ्रेश वगैरे झालो, पाणी वगैरे प्यायला. आणि आता सूर्य पण नाही आणि मस्त गार वाटतंय. डेंजर गरमी होती, डेंजर. रनिंग पण कापत नव्हता असल्या गरमीत. अभी क्या बिजनेस काटेंगे. तर आपण आता पोचलो आहे जयपूर. आता आपल्याला 1 घंट्यावर आहे, 1 तासावर जयपूर आहे. आणि इथे 5:30 झाल्यात आणि अंधार पडायची सुरुवात झाली. आपण हिमाचलमध्ये होतो, 8 वाजले तरी असा उजेड होता. खाली आलो ना त्याच्यामुळे अंधार. आणि मगाचपासून गोप्रो लावला नव्हता, पाऊस होता मध्येच ऊन, मध्येच पाऊस. मला काल बोललो नंतरच लावू. माझा विचार होता तर हॉटेलला गेल्यावरच लावू जर मध्ये पाऊस असेल तर. पण आता इथे कुठे पाऊस भेटला नाही म्हणून लावून टाकला. तर आता आपण चाललो आहे जयपूर सिटीमध्ये. हायवे सोडला आहे आणि आता आपण एंटर मारत आहे जयपूर सिटीमध्ये. जर तो आपला किल्ला वगैरे राजवाडा जवळ असेल तर तिथे पण जाणार आहे. बघूया, जर हॉटेलच्या जवळ असेल तर जाऊया. काय आपण आता बसलो जयपूर सिटीमध्ये. आणि माझ्या राईट साईडला बघा हॉटेल आहेत का काय आहेत, कसले भारी दिसतात हे बघा. आणि लागलेली आहे आपल्याला चांगलीच ट्रॅफिक असते. सिटीमध्ये हाच लफडा होता. आणि एकतर संध्याकाळ झाले मग गाड्या जास्त, ट्रॅफिक जास्त. आपण चाललो आहे आता हवाई महल. हवा महल तिकडनं दाखवत होता रे. हवा महल लेफ्टने.
रॉंग साईडनं कुठनं आलं आहे पोलिसांची गाडी. चला आता पुढे सर्कलवरनं लेफ्ट मार. हा बघा गाईज आपल्या राईट साईडला आहे हवा महल, जयपूरचा हवा महल आहे बा हा. आणि आपण आता परत सिटीमध्ये घुसलेलो, पण तिकडे हॉटेलचे काहीतरी वेगळेच नियम आहेत, पार्किंग नाही. मग हायवेलाच जाऊन आपण बघूया हॉटेल. बघ इथले सर्व डेंजर आहेत, ड्रायव्हर डेंजर, पायलट आहेत. सरळ जायचं अर्धा सर्कल मारून. हे भाई हे कसले ड्रायव्हर, छपरी ड्रायव्हर काय असे जातात, काय घाई काय माहीत, बायको काय वाट बघते त्याची. बघा हा आपला रूम आहे, बेड, AC इथे, जॅकेट वगैरे सर्व काढून इथे ठेवलं. बैग, कबाड़, अलमारी, इसमें क्या है देखते हैं. कुछ नहीं, अपना सामान वगैरे रख सकते. TV आहे, पाणी बॉटल पण आहेत. आणि हा बघा हा बाथरूमचा व्ह्यू आहे. हा गीजर आहे, सकाळी आंघोळ करायला बाथरूम, टॉवेल वगैरे सर्व आतमध्येच आहे. शॉवर वगैरे मस्त. आता आंघोळ करूया बघा. शैम्पू, वाह वाह, ये देखो गाइस, अब इसका क्या होगा आपको पता ही है. चलो, तर आपण फायनली रूमला पोचलेलो आहे रूममध्ये. आणि आज आपण घेतल्या आहेत 2 रूम आहे बा दादा. आज 2 रूम घेतल्या आहेत, राकेशांच्या बाजूला आहे. आणि आपण थांबलो ओम पॅलेसमध्ये. आणि ये देख सुबह अपने को इसको बनाएंगे सुबह सुबह. ये देखो कितना मटेरियल है, ये सब ख़त्म करना है सुबह बना के. तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा. काय मी आता घरी चाललो तर छोटे व्हिडिओज बनवणार आहे, जास्त लॉंग नाही. मिळून कंटाळणार रोडचं, म्हणजे इथे काही जास्त दाखवायला नाही, नुसता रोड आहे. मग पुन्हा भेटूया. हा हॉटेलचा पूर्ण बाहेरचा व्ह्यू नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवतो. चलो, जय महाराष्ट्र.